खाऊ आहे पुढे ना काय चवीला आहे मस्त बघा. आता हिरवाच आहे अजून मेच्या एंडिंग पर्यंत पिकतात हे बघा. हा बघा आत्ताच पडलाय आमच्या नजरेसमोर. आणि पिझ्झा पाणी भरून ठेवले बघ. फुलं पडतात बघ. वाघ्या कुठे गेला रे? खाऊ खायचंय? खाऊ खायचंय? बिस्किट मग हे काढ वरती. आमचं चहा प्यायचं चाललंय. शेरूला बिस्किट खायचंय ना. तुम्हाला मी फुलं दाखवते. आज मी जाम खुश आहे कारण पारिजात बघा हा इतका पारिजात निघाला आणि अजून पण भरपूर आहे. सध्या आपला पारिजात इतका फुलतो ना बाप रे. त्याच्यामुळे मला असं खूप असा आनंद होतोय बघून बघून. आणि ह्याचा सुगंध ना मला खूप आवडतो पारिजातकाचा. तेव्हा जमिनीवरती आता भरपूर फुलं अशी पडलेली आहेत पण ती काही जमिनीवरची काय मी उचलली नाही. हां मस्त. आणि मोगराचा काय सुगंध तुम्ही विचारूच नका. मोगऱ्याचा सुगंध मला भारी आवडतो. असं म्हणजे हे फुल आणि हे फुल आहेत ना ही दोन फुलं माझ्या आवडीची आहेत. मोगरा सगळ्यात जास्त आवडतो त्यानंतर पारिजात. चला आता चहा पिऊन घेऊया. आले शेट आले हे बघा. दुसरे शेट पण आले आमचे मस्ती करून करून मस्तीखोर. हां तो कॉपी कॅट आहे तो वाघ्याचा. शेरू वाघ्या खातो. कुठला पक्षी हा ओरडतो मोठ्या ओरडणे सकाळपासून? तो काय त्याला म्हणतात? हॉर्नबिल. ग्रुपने असतो. चला चहा पिऊया आणि मग बाकीचं सगळं सुरू करूया. खुर्चीवर बसते. तर दाखव पिशवीत काय आहे ते. त्याला असं वाटतंय खाऊ आहे. फाडून टाकेल. चला चला आम्ही चाललो चालायला आणि आंबे जमा करायला. आता चांगला गोड आहे हे बघा. 4-5 आंबे धरले. त्याला काही जास्त आंबे नाही आहेत पण खूप भारी आहेत. खाऊन बघूया. एक नंबर आंबा. काय मस्त आहे. हा खूप छान आहे. पुढच्या वर्षी धरायला पाहिजे भरपूर. आता कुठल्या आंब्याखाली जायचं? मंदिराजवळ तो त्याशी आम्ही काढला त्या मग तिकडे तो रातकिड्यांचा आवाज आहे ना अजून पण भरपूर आहे. छान आहे एकदम टेस्टी आहे. हे बघा याच्या रस्त्याने पडलेत. हे चिकवाले आहेत. ह्याला काय डिमांड नाही. हां त्रास होतो जिभेला घशाला बघा किती पडलेत ते. आंब्याची साल पण छान आहे. हा बघा साल पण इतकी छान लागतं ना. काय काय आंबे असे असतात ना त्याची साल पण आपण खाऊ शकतो. इतकी टेस्टी असते साल पण. अजिबात कडू लागत नाही की काय नाही काय नाही. मी बघा साल पण ह्याचे खाल्लेले आहे. खूप छान आहे. एक नंबर आंबा आहे. ही मजा फक्त गावीच असते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि मागे बघा घर दिसते ना आपलं. जास्त काही लांब नाही आपण आलेलं. आणि हा रस्ता बघा कसा दिसते.
वळणाचं छान वाटतं ना. व्ह्यू इतका छान आहे ना, खूप मस्त व्ह्यू आहे. तर चला जरा आता राऊंड पण मारूया आणि आंबे पण जमा करूया. आणि आजचं शेड्यूल आमचं ठरलेलं आहे. आज आठवडी बाजार आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्हाला जायचं आहे. सगळं आपलं मसाल्याचं सगळं मटेरियल खरेदी करायचं आहे. म्हणजे आठवड्यातनं एकदा मिरची खरेदी केली जाते आपल्याकडे. तर खास करून मिरची आणि गरम मसाले आपल्याला खरेदी करायचे. संध्याकाळी जायचं ना? किती वाजता? संध्याकाळी जाय ना, तेच बोलते. आता उन्हात नाही नको, अंदाजे संध्याकाळी जायचा विचार केला. आता बघूया कुणालच्या बा काय म्हणतात ते. कुरिअर काल कुणालच्या बा करायला गेले होते, तर जाईपर्यंत लेट झालं त्यांना थोडंसं, 1-5 मिनटं काहीतरी लेट झालं. तर ती कुरिअरची गाडी आहे ना, ती निघून गेली. त्याच्यामुळे मग त्या सेंटरमध्ये आम्ही काही ठेवलं नाही पॅकेट, कारण आम्हाला मग ते थोडं रिस्की वाटतं. कारण आपण एवढं छान प्रकारे पॅकिंग केलं असतं ना, मग विस्कळीत होण्याचे चान्स असतं. त्याच्यामुळे मग रिटर्न ते घरी घेऊन आले. आता आज म्हटलं नेऊन ठेवूया. ह्यावेळेस मग ते काय झालं, थोडंसं जरा 1-2-3 दिवस लेट झाले. शनिवार रविवार कुरिअर सेंटर की नाही बंद असतं. आणि आता बघा 1 तारखेला म्हणजे लागोपाठ 4 दिवस ते कुरिअर सेंटर बंद होतं. त्याच्यामुळे मग ना थोडंसं जरा 3 ते 4 दिवसांना लेट झालं आहे कुरिअर करायला. सगळ्यांच्या ऑर्डर की नाही कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे ही बॅच आहे ना, 8वी बॅच, जितकं होईल ना सगळ्या ऑर्डर आम्ही कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आत्ता आपली 9वी बॅच आजपासून सुरू होते मिरची खरेदी करून. चला जाऊया, जरा एक राऊंड मारूया. खूप छान वाटतं सकाळी सकाळचं फिरायला, मस्त वाटतं. ते हे पुढे झाड आहे ना, तिथे पण छान आंबे मिळतात. आणि हे आमच्या देवाचं मंदिर आहे, जिथे आता बांधकाम आहे ना सध्या चालू आहे. म्हणजे नवीन करत आहेत सगळं, अजून काम आहे ना चालू आहे तिकडे. साधारण मला वाटतं 1-2-4 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल. कलर वगैरे करायचं बाकी आहे. म्हणजे दरवर्षी पूजा वगैरे असते इथे. तुमच्याशी शेअर केलं आहे बघा जुन्या व्हिडिओमध्ये. फारशी काही घरं नाहीत आमच्याकडे. ही बघा घरं. आता ही सगळी घरं ना बंद आहेत, फारशी माणसं कोण राहत नाही. घरं आहेत 10-12, पण माणसं मात्र 3-4 घरातच राहतात. काही जण मुंबईला असतात, काही जण दुसरीकडे राहतात, असं सगळं आहे. झाडं वगैरे आमच्याकडे भरपूर आहेत. थोडक्यात काय, तर थोडंसं आमचं गाव आज बघून घ्या असं. मिळाले. हा आंबा खूप छान आहे. इकडे आंबे एकदम टेस्टी असतात तिकडचे. झालं पूर्ण मंदिराचं काम? हां, अजून वेळ जायचं बघा, अर्धवट बाकी आहे अजून काम. हां तेच, ते आतल्या साईडला 1-2 घरं आहेत, बस एवढीच घरं. आणि पुढे एखादं ते रियाचं घर आहे, बाकी काय नाही. दोघं कुठे गेले? रॉनीला भेटायला गेले काय? ते काय आहे तिथे? उचल ना कच्च्यावाल्या. ते बघा पुन्हा जेव्हा आंबा खातात, अर्धा मी खाल्ला, अर्धा त्यांना दिला. सकाळी उठल्या असे आंबे खायचे, चांगलं असतं. आता सीझन आहे तोपर्यंत मजा, नंतरला काय नाही. हापूस आंबे ह्या वेळेला अजिबात नाही आहेत. आणि आपल्या बागेतल्या झाडांना मोहर आला होता, पण तो गळून गेला, कारण वातावरण खराब होतं ना. धुकं वगैरे आलं ना की मोहर सगळे ना खराब होतात. त्याच्यामुळे काही नाही. आता बघूया पुढच्या वर्षी आपली झाडं धरतात का. म्हणजे तयार झालेली आहेत झाडं आपली, धरतील आता हळूहळू, असं आहे ते. आता कुठं जायचं आहे? इकडनं. चला आता या पुढच्या झाडामध्ये जाऊया, बघूया जरा काय मिळतात का आंबे वगैरे. सरबत बनवायचं आहे हो, त्या दिवशी बनवलं ना सरबत, ते सगळं संपलं. आता म्हटलं परत बनवून ठेवते, कारण कोण ना कोण पाहुणे वगैरे येतात ना. मग आता गरमीमध्ये चहा देणं बरं वाटत नाही, आणि सरबत कसं बरं वाटतं, म्हणजे चवीला पण चांगलं आहे, आवडतं सगळ्यांना. त्याशी बघा मुंबईवरनं आले होते ना पाहुणे, त्यांना मी हे आपलं आंब्याचं सरबत दिलं ना प्यायला, तर त्यांना आवडलं खूप. चला जंगलातनं वाट काढत काढत निघालो आहे आम्ही दुसऱ्या आंब्याखाली. एक आंबा, आई गं केस अडकली, माझी केस अडकली. हा बघा इथे पडला आंबा, हा बघा. नाही पण हा हे झालंय, 2-3 दिवस झाले पडून. चांगला आहे आंबा, घेतला मी, पिकलेला आहे. लगेच कसा खाऊन बघणार, घरी जाऊन खाऊन बघूया. चला आता आम्ही इथे आलोय. मागे बघा आपण कैऱ्या काढल्या ना, त्या झाडाखाली आलोय. इथे बघूया म्हटलं पिकलेत का, टाकायच्यात. हां तो काय पडला एक पिकलेला.
हे बघा मागे बघा आपण काढले उसरीसाठी काढला होता ना तो हा आंबा. टेस्ट करून बघायचं आहे कसा लागतो. खाऊन बघ. हा तयार नाही पण आंबट गोड लागणार तो. जरा मोठ्याने बोल ना. गोड आहे. दे बघू दे. पकड. बापरे एक नंबर आंबा आहे. काय चवीला आहे मस्त. बघा आता हिरवाच आहे अजून. हिरवा आणि पिवळा पण एवढा छान लागतो ना. एकदम गोड आहे. भारी आहे ना. काढायला पाहिजे. साल पण छान लागते. ते काडी गलकी असते काढून लावून ठेवला असता तर काय नाही. आडीला लावायचं गलकीने काढून. मस्त आहे. चल म्हणजे तुला हवाय जरासा. मिळाले किती मिळाले? 2 मिळाले बघा. त्याच झाडाचा आता 2च मिळाले. बस झाले. मला वाटतं 1-2-4 दिवसांनी तयार होतील ना. काही दिवसांनी. आत्ता असं पडायला सुरुवात झाली. पण काय आंबा आहे. एक नंबर आंबा. कलमी आंबे पण फेल आहे त्याच्या पुढे ना. चला ही बघा एवढीशी पिशवी भरले. बस झालं आपल्याला. तिकडचा पुढचा पण बघूया ना. आज आमची जंगल सफारी आहे आंब्यांसाठी. ते बघा आपलं घर. ते बघा समोर दिसतंय आपलं नवीन घर. आणि समोरच्या रानात आम्ही आलोय. आंबा पण खाते बघा. हा बघूया इकडचा. का लोणच्याचा नाही पण बघूया आता खरं पिकायला लागलं का. हा का इकडे पण एक आहे आंब्याचं झाड. अजून लहान आहेत काही ना. नाही त्याचा आकारच लहान आहे त्या कैरीचा. करवंद मेच्या एंडिंगला पिकणार. अजून वेळ आहे. इथे दिसतात जवळ करवंद आहेत का. तुम्हाला करवंद दाखवते. पण जास्त काय फुलावरली नाही. लाल झालेत आता. हे काय ही बघा लाल व्हायला सुरुवात झाले. साधारण अजून 15 दिवस जातील. मेच्या एंडिंग पण पिकतात. हे बघा पडला. आधी मला खाऊन बघ. उगाच चांगलं नसलं तर न्यायचं नाही उगाच घरामध्ये. कोपऱ्यात ना खाऊन बघ. बघू दे. गोड आहे. दाखव दाखव लवकर. हवऱ्या लोकांना. खरोखर चांगलं आहे. खरोखर चांगलं आहे. चला सगळ्या आंब्याची टेस्टिंग चाललेली आहे. वा वा हा पण छान आहे. नाही पण हा सगळ्यात बेस्ट आहे. ऐकलं का आपण तो तिकडचा खाल्ला ना मगाशी. तो एकदम भारी आहे. हां हां चला ते पिकलेलं जरा काढतो आम्ही हाताने. हा घे तुला. तुझा मी तोच खाते. तो मला आवडला तिकडचा. कुठला बोलतो हा वाला. पिवळ तर झालाय. हात कसा पोचणार माझा. ती फांदी खेच पुढची. तू कॅमेराकडे लक्ष ठेव. हा तो डेट खेच. हा आला आला खाली. आला आला ना तो डेट खेच. हा अरे माझा बाटा पडला. हा आला अलगद हातात आला ना. माझा आंबा खायचा होता पण पडला खाली. चल आवरी बस झाला. चल एकच आहे. हा तो बघ तो पण पिवळा आला. म्हणजे काठी नाही. तो मध्ये पिवळा आला. तो पडेल घेऊन येऊया आपण. पडेल आता आता नाही 2-3 दिवसांनी येऊया आणि ते काठी घेऊन येऊया. हा उद्या सकाळची फेरी मारला पाहिजे. तिथून पिवळा झाला तो उद्या पडेल. आंबा गोड आहे. यायला पाहिजे. दर घेच पडायला लागले आमच्या आता. बाटा उठलो काय तो. सगळे बघा आंबे टेस्टिंग करून झालेले आहेत. आता आंबे कसे हळूहळू पिकायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आता इथे रोज फेरी मारायची. मग रोज आपला 2-2, 4-4 आंबे मिळणार. हे इथे पडलेले उचल इकडचे. हे पण नाही हा आंबा एकदम बेस्ट आहे. हा बघा हा आंबा पण खूप छान आहे. आम्ही उचलतो ना ह्यातले सरबत बनवायला ह्यातलेच आंबे घेतो आम्ही. हा बघा आत्ताच पडलाय आमच्या नजरेसमोर. मग अशी ही असते मजा गावी आंबे जमवायची सीझनला. अजून पडलेलं असते ना बघा जरा. हे बघ ते आतल्या साईडला आहे. झाडकी आहे पण इथे बघ ना ह्याच्यावरती. कोणाला गुरांना आंबे ठेवायचे. नाही आज नाहीत पडले.
अबे इथं आहे कोपऱ्यामध्ये. हा या आंब्याचा रस काढायचा. हा आंब्याचा रस चांगला होतो. हे घे ठीक पडले जाऊन खाली. बाजरे भरपूर आंबे. कुणाच्या वेळेला जमा नाही करून देत. हे बघा ते बोलतात राहू देत, गुरांसाठी राहू दे. नाही मला हा एक पाहिजे. हा बघा एवढा मोठा आंबा आहे. हा बघा गुरं जाऊन त्या धाकीमधले खातात. ते लोक चढतात येते वरती आणि मग खातात ते. तेव्हा अजून भरपूर आहे इथे पडलेले. आली हां चला. आपली गुरं कुठे आहेत दोघं जण? आपली कुठे आहेत दोन? वाघेश्वर गायब झाले. नाही ती गुरं आली ना मगाशी. हां त्यांच्या मागे गेले असतील. रियाची गुरं सोडली ना मगाशी, तिकडे गेले. चला बाबा आपण जाऊया. शेरू आतमध्ये आहे. हे बघा दोघं जण हां काळे होऊन आलेत. काल त्यांना आंघोळ घातलेली आहे. आज बघा पूर्ण काळे होऊन आलेत. डॅममध्ये गेलेले पाण्यात. दुसरा कुठं आहे? तो बघा तो तर पुरा काळा झालाय वाघ्या आपला. ए इकडे या. आता पुढे येणार नाही. त्यांना माहिती ना आता ओरडा पडेल. ए चल आज चल. तर ये नाही ओरडत आहे. ये आता त्यांना धुवावं लागेल परत. तर ये शेरू ये. ये माझं बच्चा ये ग. ये लवकर या. बघा ते लबाड आहेत ना. हां त्यांना माहिती आहे ना आता ओरडा पडणार. नाही गेला तो. वाघ्या पण आलाय ना. घाण होऊन आलाय वाघ्या पण. परत गेले. वाघ्या तर खूप घाण झालाय. तो आता जाऊन वाळूच बसला मातीमध्ये. आपल्याला आज काम आहे डबल. ऐकलं काय? डबल काम आहे आपल्याला आज. डबल काम आहे आज. बसा तिकडेच. तिथेच बसा. झाल्या आंघोळ्या. हे बघा दोघांना आता धुवून काढलं कुणालच्या बाबांनी. जाम लबाड आहे तो. पूर्ण घाण होऊन आले होते. काल आंघोळ घातले काल आणि आज पुन्हा परत. त्यांचं ठरलेलं आहे ज्या दिवशी आंघोळ झालेली असते ना त्यांची, दुसऱ्या दिवशी ही लोक डॅममध्ये जातातच. असं आहे सगळं. चला आता कुकर लावून घेतला आहे. घरातल्या कामाला आता सुरुवात केली आहे. मार्केटमध्ये जायचं आहे ना आम्हाला, म्हणजे आठवडे बाजार आहे ना. कुकर बघा लावला आहे. आता जरा चहा गरम करते आणि म्हणजे बाकीची जी काही छोटी मोठी कामं आहेत ना सुरू झालेली आहेत. केसांना भरपूर असं तेल लावलं आहे. केस धुवायचेत. मी सगळं पटपट आवरून निघायचं आहे. तर सगळं त्यांच्या जेवणाचं बघते. म्हणजे चपाती भाजी पटकन करून घेते आणि मग बघू आता कसं जमतंय काय माहीत नाही अजून. आत्ता का संध्याकाळी ते बघूया कसं. कारण आता उन्हाचा टाईम आहे ना, त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडायचं म्हटलं ना की थोडासा विचार करावा लागतो. चला करूया आटपूया पटापट. तो बॉक्स आहे ना टेबलवरती तिथे टाळा लॉक. चला आता भर उन्हामध्ये आम्ही निघालोय मार्केटमध्ये जायला. बरोबर 12 वाजलेत. ए घरात चाल. शेरू वाघ्या. संध्याकाळच्या वेळेस जायचं होतं असं ठरवलं होतं, पण संध्याकाळी गेलो ना की सगळ्या कामाचा गोंधळ होईल. म्हणजे मेन काय तर झाडांना पाणी घालायचं राहून जातं आणि त्याच्यामुळेच मग आम्ही ठरवलं की आत्ताच जाऊन येऊया. कारण थोडंसं जास्त काम आहे आणि संध्याकाळी जर का गेलो असतो ना तर थोडंसं उशीर होईल घरी येईपर्यंत. म्हणजे अंधार होईल ना त्याच्यामुळे. आता ही वाघ्याशिवर आपले आहेत घरामध्ये, त्याच्यामुळे काही चिंता नाही. दोघंजणं चला निघूया जाऊया. उन्हातनं जाऊन पटकन येते आणि आणल्यानंतर म्हणजे आल्यानंतर तुम्हाला मग दाखवते काय काय सामान आणलं आहे. शेरू घराची राखण करा.